नमो बुद्धाय. धम्मपद या ग्रंथाचे आपण वाचन पाहत आहोत. त्यामध्ये आपण गाथा आणि त्यांच्या कथा पाहत आहोत. आज आपण पाहणार आहोत विभिन्न गती. मणिकार कुलुप्पग तिस्सस्तवीराची कथा. श्रावस्तीत एका मणिकाराच्या घरी तिस्स नामक स्थवीर भोजनाकरिता जात होते. एके दिवशी मणिकार मांसाचा तुकडा कापत होता. तो मांसाचा तुकडा कापत असताना कौशल नरेश यांच्याकडून एक व्यक्ती मणी धुण्याकरिता आला. तो मांसाचा तुकडा धुत असल्यामुळे त्याच्या हाताला रक्त लागलेले होते. त्याने तो मणी हात न धुता तसाच हातात घेतला व जमिनीवर ठेवला. तो मणी जमिनीवर ठेवून तो हात धुण्यासाठी गेला तेव्हा स्थवीर तेथेच बसलेले होते. मणिकाराच्या घरी क्रोंच पक्षी होता. त्याला सारस सुद्धा म्हणतात. मणिकाराने जो मणी रक्ताच्या हातात धरून जमिनीवर ठेवला होता तो मणी त्या पक्षाने बघितला व तो मणी त्याने गिळून टाकला आणि उडून गेला. तो पक्षी गेल्यावर मणिकार हात धुवून आला व मणी जिथे ठेवला होता तिथे मणी पाहिला तर तिथे मणी नव्हता. त्याला भिक्षूचा संशय आला, कारण त्याने मणी त्या माणसाकडून घेतला व जमिनीवर ठेवला आणि हात धुण्यासाठी गेला तेव्हा तो माणूसही तिथून निघून गेलेला होता. तिथे फक्त भिक्षूच होता. त्याने त्याच्या पत्नीस सांगितले, मी तिथे मणी ठेवला होता. तो मणी भिक्षूनेच घेतला असावा असा माझा संशय आहे. तेव्हा त्याची पत्नी म्हणाली, असा विचार मनात आणणे सुद्धा पाप आहे, कारण ते भिक्षू त्यांच्या घरी 12 वर्षापासून भोजनाकरिता जात होते. नित्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी स्थवीर आले. मणिकाराला काही चैन पडेना. मणी मी तर इथेच ठेवला होता, इथे दुसरे कोणीही नव्हते. मग तो मणी कुठे गेला? नक्की ह्या भिक्षूनेच तो मणी घेतला असेल असेच त्याला वाटू लागले. म्हणून त्याने त्या भिक्षूला विचारले, मी काल इथे मणी ठेवून हात धुण्यासाठी गेलो, तेवढ्याच वेळात तो मणी कुठे गेला? तो मणी तूच घेतलास. तेव्हा भिक्षू म्हणाले, उपासक, मणी मी तर घेतला नाही. त्याला वाटले भिक्षू खोटे बोलत आहे. त्याला त्या भिक्षूचा खूप राग आला आणि मणिकाराने भिक्षूच्या गळ्यात दोराचा फंदा टाकला व फंदाला धरून जोरात इकडे तिकडे फिरविले. भिक्षू मूर्छित होऊन जमिनीवर पडला. जोरात फिरवून त्याला सोडून दिल्यामुळे त्याला मार लागला व त्याच्या नाकातून, कानातून व डोक्यातून रक्त वाहू लागले. तेवढ्यात त्याचा क्रोंच पक्षी रक्त खाण्यासाठी तेथे आला. मणिकाराने क्रोधाने त्याला लाथ मारली, कारण मणिकार खूप चिडलेला होता. त्याने जोरात लाथ मारल्यामुळे तो पक्षी जागीच मरण पावला. थोड्या वेळाने भिक्षू सावध झाला, ध्यानावर आला व क्रोंच पक्षाकडे बघितले. तेव्हा तो पक्षी त्याला मेलेला दिसला. त्याला मेलेला बघून भिक्षू म्हणाला, उपासक, मणी ह्या पक्षाने गिळला होता, परंतु तो जिवंत असेपर्यंत माझा जीव गेला असता तरी मी हे सांगितले नसते. तेव्हा मणिकारास फार वाईट वाटले. त्याला पश्चाताप झाला. त्याने त्या भिक्षूच्या पायावर डोके ठेवले आणि क्षमा मागितली. जेव्हा भिक्षूने बुद्धाकडे वरील घटनेचा विषय काढला तेव्हा बुद्ध म्हणाले की आपली कृतीच आपला जन्म निश्चित करते. उपदेश करताना त्यांनी एक गाथा सांगितली. त्या गाथेचा अर्थ, काही पापकर्मी गर्भात पडतात तर काही पापकर्मी नरकात पडतात. ज्यांना सुगती मिळते ते चांगल्या गतीला प्राप्त होतात. जे निर्विकार झाले आहेत ते निर्वाण पद गाठतात. सार, कर्माप्रमाणेच गती प्राप्त होते. या पुढील भागात आपण पाहणार आहोत पाप कर्मापासून सुटका नाही. तेव्हा आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.